सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मी दीपिका स्वागत करते आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल आईच्या स्वयंपाकघरमध्ये. आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. हो, आज मी बनवलेली आहे इडली सांबर आणि सोबत बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि माझ्याकडून आणखी रेसिपीज बघायच्या असतील किंवा माझ्याकडून तुम्हाला आणखी रेसिपीजची अपेक्षा असेल की मी छान छान रेसिपीज माझ्या या चॅनलवरती बनवून टाकणार, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर मी तुम्हाला रेसिपीज नक्की शेअर करेल. तर इथे मी घेतलेली आहे कढई. कढईमध्ये टाकलेले आहे शेंगदाणे, लसण आणि मिरची. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग, स्वादच्या अकॉर्डिंग तुम्ही मिरची लसण ॲड करू शकता. आणि सोबत मी घेतलेला आहे कढीपत्ता. तुम्हाला जर कढीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मला कढीपत्ता छान वाटतो म्हणून मी त्यामध्येच त्याला भाजून घेते आहे, फ्राय करून घेते आहे. कारण कढीपत्ता यामध्ये टाकल्याने खूप छान याचा टेस्ट येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आता मी याला काय केलेलं आहे, चांगलं असं भाजून घेतलेलं आहे छानपैकी. तुम्ही इथे बघू शकता. भाजून घेतल्यानंतर माझं मिश्रण थंड झालं आहे आणि आता ते मी घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये. मिक्सरच्या जारमध्ये घेतल्यावरती मी आता याला बारीक करून घेणार आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये. कुठलीही रेसिपीज बनवताना आपल्याला ते किती आचेवरती भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे हे आपल्याला येणं खूप आवश्यक आहे. आता यात मी ॲड केलेलं आहे थोडं मीठ चवीनुसार आणि आता मी याला करणार आहे ग्राइंड. आणि हो, मी यात ॲड केलेलं आहे निंबू. माझ्याकडे दही नव्हतं. मी चटणी बनवताना दही किंवा निंबू ॲड करत असते. शक्यतो जास्तीत जास्त मी दही ॲड करत असते, त्याने चटणीचा फ्लेवर एकदमच छान आणि भारी येत असतो. पण दही नव्हतं त्यामुळे मला निंबू घालावं लागलं, पण असो ठीक आहे, निंबूमुळे पण चटणीचा टेस्ट छान येतो. तर आता मी निंबू यात ॲड केलेला आहे आणि आता याला मी करणार आहे ग्राइंड. आणि ग्राइंड केल्यानंतर तुम्ही इथे बघाल की माझी चटणी किती छान अशी होणार आहे. तर चटणी बारीक करताना मला थोडंसं यामध्ये जाडसरपणा वाटत होता, त्यामुळे मी आता यात ॲड करणार आहे थोडं पाणी. झाकण खूपच घट्ट लागलं असल्यामुळे ते उघडत नव्हतं, पण उघडलं आणि मी यात घातलेलं आहे पाणी आणि परत याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड केल्यानंतर हे चटणी मी एका बाउलमध्ये काढणार आहे. तुम्हाला पण अशा छोट्या-छोट्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा, ज्यामुळे मला छान-छान लाईक्स मिळतील आणि मी पण तुम्हाला छान-छान अशा रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवू शकणार. आणि माझ्याकडून जर काही चुकत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला मेसेज करू शकता, ज्यामुळे मी माझ्या चुका दुरुस्त करणार. थोडं पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि आता मी देणार आहे फोडणी. पाणी मी चटणीमध्ये याकरिता घातलेलं आहे कारण ती चटणी झाली होती खूप घट्ट, म्हणून थोडी पातळ करून घेण्यासाठी आपल्याला त्यात पाणी ॲड ऑन करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर घट्ट चटणी आवडत असेल तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता, पण थोडी जर पातळ केली तर खायला जरा छान वाटते. तेल गरम झालेलं आहे. आता यात मी घातलेले आहे मोहरी आणि आता हिला चांगलं चुटचुटीत फुटेपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे, जवळपास 1 मिनटं. कारण जर मोहरी ही फुटली नाही तर ती खाता वेळेस आपल्याला म्हणजे खायला ती अशी कळवट लागते, म्हणून मोहरी होऊ द्यायची आहे. तुम्ही चटणीला डायरेक्ट याच्यामध्ये पण फोडणी घालू शकता, पण मी अगोदरच त्याला एका बाउलमध्ये काढलेलं आहे, म्हणून मी हे फोडणीचं तेल त्यामध्ये ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही मी कसं ॲड केलं आणि किती मस्त छान असा तडका लागलेला आहे. कोथिंबीर नव्हतं, अदरवाईज मी वरून त्यामध्ये कोथिंबीर पण टाकत असते. आणि तुम्हाला पण जर असे छोटे-छोटे ऑर्डर्स मला द्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.